सण असो किंवा लग्न, खंडेलवाल ज्वेलर्सचे आभूषण बनवतात प्रत्येक क्षण खास। आता सोन्याचे दागिने खरेदी करण्यासाठी तुम्ही देऊ शकता महिन्याप्रमाणे पैसे। मग मंडळी, आता कसली वाट बघत आहात? या आकर्षक योजनेचा लाभ घेण्यासाठी आजच भेट द्या खंडेलवाल ज्वेलर्स, केदार चौक, वरुड। वरुड नगर परिषद निवडणुकीत भाजपकडून उमेदवारी मिळावी यासाठी अनेकांची इच्छुक उमेदवारांची गर्दी होती। मात्र ज्या वेळी उमेदवारांची अधिकृत यादी जाहीर झाली त्यानंतर अनेक उमेदवारांनी अपक्ष देखील अर्ज भरला। मात्र त्यातीलच काही अपक्ष उमेदवार जे आहे आमदार चंदू यावलकर यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून आपला अर्ज मागे घेत आहे। आपल्यासोबत धुर्वे भाऊ आहेत। काय सांगणार, कशासाठी आपला आता अर्ज आपण मागे घेतात? जय सेवा। चंदू भाऊचं मला प्रामाणिकपणे पहिल्यापासून काम केलं, प्रामाणिकपणे चंदू भाऊचाच सर्व गोष्टींमध्ये मला विश्वास आहे। चंदी म्हणून जो उमेदवारी दिला ईश्वर भाऊ सलामे यांचा चांगला उमेदवार त्यांनी निवडला। आम्ही हे चंदू भाऊच्या खूप आभारी आहे। जे आदिवासी बांधवांकडून जेवढं विनंती होईल तेवढं आम्हाला अपेक्षा आहे का जास्तीत जास्त भर मतांनी त्यांना विजय करा, याच आमची ध्येय आहे आदिवासी बांधवांची। आमदार चंदू भाऊ यावलकर यांचा आम्हाला वोट विकासासाठी भरपूर आम्हाला कार्य भेटले, भरपूर आम्हाला त्यांचा सपोर्ट भेटला। एक चंदू भाऊ यावलकर हे एक व्यक्ती अशी इष्ट का वोडला सपोर्ट करणारी व्यक्ती आहे, सर्व गोष्टीला मान्य करतो। काय सांगणार भाऊ, आता अपक्ष उमेदवार जे आहे ते आपला अर्ज मागे घेत आहे आमदारांच्या विश्वासावर? विषय असा आहे की माननीय आमदार चंदूभाऊ यावलकर यांचं नेतृत्व हे सगळ्यांना मान्य आहे। आता ज्या पक्षाच्या ज्याला कुणाला पक्षाची उमेदवारी दिली, जसं ईश्वर सलामे यांना नगराध्यक्षपदाची उमेदवारी भारतीय जनता पक्षाकडून देण्यात आलेली आहे। त्यांचं नेतृत्व घडावं व त्यांच्या माध्यमातून कामं व्हावे, चंदूभाऊ यावलकरांना त्यांची साथ मिळावी, या अनुषंगानं आज धुर्वे साहेबांनी स्वतःचा फॉर्म विड्रॉल घेण्याचं त्यांनी अपक्ष फॉर्म भरला होता। परंतु चंदूभाऊच्या नेतृत्वावर व ईश्वरभाऊ सलामेसारखा चांगला उमेदवार, इंजिनियर उमेदवार भारतीय जनता पक्षानं दिल्यामुळं त्या उमेदवाराला विजयी करण्यासाठी त्यांनी आपला स्वतःचा फॉर्म मागे घेऊन, चंदूभाऊच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून ते आज आपला स्वतःचा फॉर्म मागे घेऊन ईश्वरभाऊ सलामे यांच्यासाठी, भारतीय जनता पक्षासाठी कार्य करणार आहेत आणि मदत करणार आहेत। उद्या दिनांक 21 नोव्हेंबरला विड्रॉल घेण्याची शेवटची तारीख आहे आणि भारतीय जनता पार्टीच्या वतीनं ज्यांना उमेदवारी दिलेली आहे त्यांच्या पाठीमागे खंबीरपणे उभं राहून आमदार चंदू यावलकर यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून वरुडच्या विकासासाठी यांनी आपला अर्ज मागे घेतलेला आहे। कॅमेरामॅन यशसह अविनाश बनसोड, अमरावती टुडे न्यूज, वरुड।